नमो बुद्धाय, जय भीम। मी सतीश कुमार साळुंके, मुख्य निवेदक, दिशा सोशल मीडिया। बंधनो, आज आपण चर्चा करणार आहोत की एक ह्या भारताच्या अर्थकारणामधला आणि राजकारणामधला एक हिरा, आणि तो हिरा म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग। बंधनो, डॉक्टर मनमोहन सिंग हे ह्या भारताचे पंतप्रधान, एक सुसज्ज अर्थमंत्री म्हणून ह्या भारताच्या समाजकारणात, अर्थकारणात आणि राजकारणामध्ये त्यांचं नाव आहे। अशा या महान भारतपुत्राची काल 26 डिसेंबर 2024 रोजी आपल्या भारत देशातून त्यांची प्राणज्योत मावलेली आहे। मित्रहो, हे भारतासारख्या एक प्रगतशील देशाला त्यांच्या निधनाची फार मोठी हानी आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की डॉक्टर मनमोहन सिंग हे या देशातले ज्येष्ठ अर्थतज्ञ होते। ते परदेशातून अर्थशास्त्राची डिग्री घेतल्यानंतर, PhD झाल्यानंतर त्यांचं आयुष्यभर या भारत देशाला योगदान लाभलेलं आहे। या भारताचं अर्थकारण सुसज्ज होण्यासाठी किंवा जगाच्या अर्थकारणाशी कुठेतरी तुल्यमळ होण्यासाठी मनमोहन सिंग यांच्या बुद्धीचं कौशल्य, त्यांच्या मेहनतीचं कौशल्य हे फार या भारत देशाच्या उपयोगी आलेलं आहे। मित्रहो, की एक सज्जन, सुसंस्कृत आणि नीतिमत्ता आणि निष्ठावंत व्यक्ती म्हणजेच डॉक्टर मनमोहन सिंग आहे। की हयातीमध्ये त्याने काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, कार्यकर्ता होता होता नेता झाले। नेता होता होता ह्या माननीय दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली या देशाला अर्थमंत्री जेव्हा ते लाभले, त्या अर्थमंत्री पदावरती राजीव गांधींनी ह्या देशामध्ये जेव्हा खुलं अर्थकरण केलं आणि त्या खुल्या अर्थकरणाचा फायदा घेऊन आज तळागाळातला शोषित, पीडित, अगदी रंजलेला गांजलेला ही खुल्या अर्थकरणाचा फायदा उचलून कुठेतरी आज स्वतःचं वाहन किंवा स्वतःचं घर खरेदी करत आहे। ही सर्व कृपा आणि सर्व देणगी ही डॉक्टर मनमोहन सिंगांची आहे। खुलं अर्थकारण असल्यामुळे एखादा माणूस आपल्याला मुलाला गाडी घेऊ शकतो किंवा एखादा लोन खुल्ला असल्यामुळे एखादा घर घेऊ शकतो। आणि हे खुल्या अर्थकारणामुळे की जो तळातला माणूस हा बऱ्यापैकी आपली आर्थिक प्रगती करू शकलेला आहे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेला आहे। मनमोहन सिंग हे एवढे प्रामाणिक आणि नीतिवंत आणि ज्याला सहनशीलता म्हणतात की या देशाच्या 40 ते 50 वर्ष राजकारणात असून आणि मुख्य त्यांचं जो बेस आहे तो अर्थतज्ञ असल्यामुळे ते सतत या अर्थमध्ये नियोजन खात्यावरती असतील किंवा अर्थमंत्री असतील, भारताच्या या पैशाशी आणि ज्या भारताचे जे भांडवलदार असो किंवा व्यावसायिक असो यांच्याशी कायम त्यांचा संबंध आलेला आहे। आणि तरी आपल्या चारित्र्याला कुठलाही डाग न लावू देणारे एकमेव या भारताच्या राजकारणातले ते नेते आहेत। आणि असं असताना त्यांच्याबद्दल आपण किती सांगू तेवढं कमी आहे। की काल 26 डिसेंबरला ते वयाच्या 92व्या वर्षी त्यांचं पहाटे निधन झालेलं आहे। त्यांच्या निधनाने या भारताच्या सर्व क्षेत्रामध्ये ही फार मोठी हानी झालेली आहे। काँग्रेस पक्षामध्ये तर हानी झालेलीच आहे, कारण मनमोहन सिंग हे इंदिराजी गांधी किंवा नेहरू गांधी घराण्याचे एक निष्ठावंत म्हणून आयुष्यभर त्याने जीवन जगलं। जेव्हा राजीव गांधींच्या निधनानंतर
ह्या काँग्रेसचं तारू कुठेतरी हालायला लागलं तेव्हा मोठमोठे जे नेहरू गांधी घराण्याचे संबंधित समजणारे लोक काँग्रेस सोडून दुसरीकडे पळाले किंवा त्या तारूमधून कुठेतरी आपला वेगळा मार्ग स्वीकारला. परंतु मनमोहन सिंग ह्याने अगदी शेवटच्या श्वासापर्यंत नेहरू गांधी घराण्याशी निष्ठा आणि या भारताच्या गोरगरिबांशी एक कृतज्ञता ही कायम ठेवलेली आहे. दिशा सोशल मीडिया यूट्यूब चॅनलच्या वतीने या भारताचे माजी अर्थमंत्री, या भारत देशाचे एक चांगले पट्टीचे पंतप्रधान माननीय मनमोहन सिंग ह्यांना आम्ही आदरांजली व्यक्त करतो आणि मनमोहन सिंगांचं अर्थकारण, राजकारण, समाजकारण ह्याचा आदर्श इथल्या राजकीय पुढाऱ्यांनी, मग तो कुठलाही पक्ष असो, त्यांनी जर घेतलं, त्या आदर्शाने जर प्रत्येक माणूस या समाजकारणात, राजकारणात वावरला तर ह्या देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे जेव्हा होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना आदरांजली ठरेल. नमो बुद्धाय. जय हिंद.